बंधू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलारांचे खरातला फोन कॉल्स। अंजली दमानिया यांचा मोठा आरोप। रुपाली चाकणकरांचे बंधू अशोक खरातला 177 कॉल। खरातचे चाकणकरांशी 9 तास 22 मिनिटांचं संभाषण। अंजली दमानियांचा मोठा आरोप। तर चाकणकरांना आधी अटक करा, चौकशीनंतर कारवाई करा, दमानियांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अशोक खरातला 17 कॉल्स। शिंदेंनी कशासाठी कॉल केले, दमानियांचा गंभीर आरोप। तर शिंदेंचे खरातसोबत सर्वात मोठे 21 मिनिटांचं संभाषण, दमानियांचा दावा। अशोक खरात प्रकरणात नेत्यांचे संबंध जोडून राजकीय वळण देऊ नका, दमानियांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाटांचं उत्तर। पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू, चौकशीत समोर येणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्यांवर कारवाई होणारच। शिंदे खरातच्या संभाषणावरील आरोपांवरून शिरसाटांची प्रतिक्रिया। कोण काय आरोप करतो याची मला माहिती नाही। मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि मला अनेक लोकांचे कॉल येतात। फोन रिसीव्ह करणं चुकीचं नाही। अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईकांची उत्तरं। मंत्री चंद्रकांत पाटलांचे 8, सुनील तटकरेंचे 8, तर आशिष शेलारांचा बंधू अशोक खरातला 1 कॉल। अंजली दमानियांचा मोठा आरोप। तर चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरातला 236 कॉल्स झाल्याचा दमानियांचा दावा। दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे बंधू अशोक खरातला 189 कॉल्स। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा आरोप। कुणी गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, मात्र पीडित महिलांवर कारवाई करणं योग्य नाही। बंधू अशोक खरातवर बोलताना पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाचा खुलासा। सर्व काही वडिलांना माहिती, खरातच्या मुलानं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। एसआयटी चौकशीत खरातच्या मुलानं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती। बंधू खरात 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार करायचा। पोलिसांच्या तपासातून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार उघड। चाकणकरांच्या बहिणीसह समता पतसंस्थेमधील खाती होल्डवर। पोलिसांच्या आदेशानुसार 100हून अधिक खाती होल्डवर। समता पतसंस्थेत खरातकडून कोट्यवधींचा व्यवहार। अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेचे संस्थापक बंधू खरातचे भक्त। समता पतसंस्थेचे राज्य अध्यक्ष काका कोयटे बंधू खरातचे भक्त। समता पतसंस्थेत बंधू खरातनं 100 खाती वापरली। नामकर्ण आवारे चौकशीच्या फेऱ्यात। बंधू अशोक खरातचा हस्तक। नामकर्ण आवारेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू। जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल चौकशी। नामकर्ण आवारे सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचा संस्थापक। खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी। खरात समोरच 3ही संचालकांची आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी। खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवरही कारवाई करा। खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबाने यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। व्हिडिओ फोटोमध्ये महिलांना जबरदस्ती आणलंय असं वाटत नाही, तर महिलांना गुंगीचं औषध दिल्याचंही दिसत नाही, सबाने यांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी महिलांना दोष देऊन उपयोग नाही। लेखिका अरुणा सबानेंच्या मागणीवर संगीता तिवारींची प्रतिक्रिया। तर बंधूचे पाय धुणाऱ्या चाकणकरांवर अजून कारवाई का नाही, तिवारींचा सवाल। पीडितांवर कारवाईची मागणी करणाऱ्या लेखिका खरातला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? लेखिका अरुणा सबानेंच्या मागणीवर तृप्ती देसाईंचा सवाल। खरात प्रकरणातील महिलांवर कारवाई करण्याची अरुणा सबानेंची मागणी। खरात प्रकरणी गोऱ्हेंची माहिती देणारे शिवसेनेचेच कार्यकर्ते। एक व्यक्ती पुण्यातील तर दुसरी व्यक्ती नाशिकमधील असल्याचा तृप्ती देसाईंचा दावा। तर योग्य वेळी समोर येईल असं माहिती देणाऱ्यांना सांगितलं, देसाईंची माहिती। खराची पत्नी 16 वर्षांपासून माहेरी गेली नसल्याची माहिती। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कल्पना खरातच्या माहेरी माहिती उघड। वडील आणि भावाच्या निधनावेळीही कल्पना खरात माहेरी गेली नव्हती। खराची पत्नी कल्पना खरात सध्या फरार।
माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंचा ठिय्या, पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या, पुतळ्याच्या जागेसाठी मोजणीही होऊ देणार नाही, हाकेंची प्रतिक्रिया। सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, पोलिसांकडून बॅरिकेड्स, बाहेरील नागरिकांना प्रवेशाला मज्जाव, दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिकेड लावून प्रवेश रोखला। अंजन गावातील वादावरून चर्चा करून तोडगा काढू, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, तर शांततेने प्रकरण घेण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन। माढ्याच्या अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळून आलाय। आमदार शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्या शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। गर्जे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याची चर्चा, यावरून तटकरेंनी गर्जेंना समज दिल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांकडून रात्री दिल्लीत प्रफुल्ल पटेलांची भेट, जवळपास तासभर चर्चा। काल दिवसभर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल उपस्थित नसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या। तटकरे पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे। तटकरे पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवारांनी ट्विट केलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना, काल दिवसभराच्या भेटीगाठीनंतर सुनेत्रा पवार मुंबईला रवाना। सुनेत्रा पवारांनी दौऱ्यात कोणत्याही एनडीए नेत्याची भेट घेतली नाही। 9 एप्रिलला सुनेत्रा पवार दिल्लीला जाण्याची शक्यता। बारामती राहुरी पोटनिवडणुकीवर काँग्रेसची आज मित्रपक्षांशी चर्चा। पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आज ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच पवारांच्या एनसीबी सोबतही काँग्रेस चर्चा करणार। पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित काँग्रेस सोबत। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊ नये। काँग्रेसनं अनेक वर्ष अजितदादांच्या सहवासात राजकारण केलंय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर राहुरी पोटनिवडणूक काँग्रेसनं लढल्यास काही अडचण नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचं जिल्ह्यानुसार पक्षाच्या बांधणीचं नियोजन, लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा। राज ठाकरेंच्या संपर्क अध्यक्षांना सूचना, मनसेकडून जिल्ह्यातील संपर्क प्रमुखांची अधिकृत यादी प्रसिद्ध होणार। बाबासाहेबांवर केलेल्या वक्तव्यावरून पेडणेकरांकडून दिलगिरी व्यक्त, बाबासाहेबांच्या मनावरही मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसला असं वक्तव्य पेडणेकरांनी केलं होतं। पुन्हा अशी जोडणी करणार नाही, पेडणेकरांकडून दिलगिरी व्यक्त। अमरावतीत बच्चू कडूंसह दोघांवर गुन्हा दाखल, आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला मारण्याचा कट रचल्याचा आरोप। प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंची पोलिसात तक्रार, अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील पार्किंग प्रशासनाकडून बंद, सुरक्षेच्या कारणामुळे 3 महिन्यांपासून मंदिरासमोर पार्किंग बंद। दक्षिण दरवाजा बंद झाल्याने व्यावसायिकांना मोठा फटका, व्यवसाय होत नसल्याने व्यावसायिक हवालदिल झालेत। सत्याचा विजय झाला, मात्र एका वर्षात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं। एका नेत्याला टार्गेट करण्यासाठी मला टार्गेट केलं गेलं। निर्दोष मुक्ततेनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेची प्रतिक्रिया। फलटण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ बदनेला जामीन, कोल्हापूर सर्किट बेंचकडून न्यायालयाकडून जामीन मंजूर। 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर जामीन मंजूर। शेतकऱ्यांवर संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात? आमदार नगरसेवक फोडणं संकटमोचकांचं कर्तव्य आहे का? संजय राऊत यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका। संकटमोचक बांधावर जातात, रस्त्यावर उतरतात। आदित्य आणि उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का, असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावच्या शेतकऱ्यांना मागितली इच्छामरणाची परवानगी, प्रशासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे इच्छामरणाची परवानगी मागितली। सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी कंबोडियात किडनी विकली होती।
काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 17 ठिकाणी झाडं पडली। झाडं पडल्यानं गाड्यांचंही मोठं नुकसान। लातूर जिल्ह्यात आंबा फळबागांना वादळी पावसाचा मोठा फटका। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं आंबा पीक जमीनदोस्त। वादळी पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात अवकाळी पावसानं आंबा बागांचं नुकसान। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वादळी वाऱ्यामुळे कच्चे आंबे गळून पडलेत। नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर। द्राक्ष आणि कांदा पीक धोक्यात। धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता। शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणी करण्याची वेळ। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील सलग 4 दिवस पावसाचा आणि गारपिटीचं थैमान। काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी तालुक्यातील 5 गावांमध्ये वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान। देवळीमधील काही गावांमध्ये घराचं छप्पर उडालं। नुकसानीच्या माहितीचं प्रशासनाकडून संकलन। जालना जिल्ह्यात 15 दिवसांमध्ये 3 वेळा अवकाळी पावसाची हजेरी। 2000 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचाही समावेश। वीज पडून छोटी मोठी 16 जनावरही दगावली। नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान। शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा मका पिकावर फटका। शेकडो क्विंटल मका पावसात भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान। चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत। इराई नदीच्या जॅकवेलमधील पंपात बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत। शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ। पंप बिघाड दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असल्याची पालिका प्रशासनाची माहिती। लातूर जिल्ह्यातल्या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका। आंबा आणि टरबूज फळबागा वादळी पावसानं उद्ध्वस्त। मोरवड, चाडगाव, ततापूर, गरसुडी, पळशी गावांच्या भागातील फळबागांचं अतोनात नुकसान। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कांदा पिकाचं मोठं नुकसान। पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू परिसरात वादळी पावसानं गहू कांद्याचं नुकसान। काढणीला आलेला गहू आडवा पडल्यानं उत्पादन घटण्याची भीती। बुलढाण्यात टोमॅटोला दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। बाजारात नेण्यासाठी भाडंही निघत नसल्यानं टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। दर कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। बीडच्या आहेर वळगाव परिसरात अवकाळी पावसात बाजरी पीक भुईसपाट। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरच्या पारनेरमधील म्हस्केवाडीत अवकाळी पावसामुळे कलिंगड शेतीचं मोठं नुकसान। आता तोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी हवालदिल। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसानं झालेल्या शहराच्या परिस्थितीला 4 वर्षांचा प्रशासकीय कारभार जबाबदार। उपमहापौर परशुराम वाडेकरांचं प्रशासनाकडे बोट। 4 वर्षातील कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी।